गाणं रिलीज झालं आणि थेट वाद पेटला। नोरा फतेहीवर चित्रित झालेलं सरके चुनर गाणं समोर आल्यानंतर त्याच्या बोलांवर मोठा आक्षेप घेतला गेला। अक्षरशः तक्रारींचा पाऊस सुरू झाला। अनेकांनी हे गाणं अश्लील असून महिलांचा अपमान करणारं असल्याचा आरोप केलाय, ज्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगापासून ते सेन्सॉर बोर्ड आणि मंत्रालयापर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं। वाढत्या दबावामुळे हे गाणं सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलं आणि त्यातील बोल हे बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या। पण इथेच गोष्ट थांबली का? तर नाही। तब्बल 10 वकिलांची टीम थेट गृह मंत्रालयात जाऊन पोहोचली आहे आणि नोरा विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। तिचं वर्क परमिट रद्द करावं आणि तिला भारतातून डिपोर्ट करावं अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे नोरासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। दुसरीकडे या गाण्यात संजय दत्त देखील असताना कारवाई फक्त नोरावरच का असाही सवाल उपस्थित केला जातोय। आता या सगळ्या वादात नोराने स्वतःचं स्पष्टीकरण देत सांगितले की तिला मूळ गाण्याचे अर्थच समजले नव्हते आणि हिंदी डबिंग बाबतही तिला काहीच माहिती नव्हती। आता या प्रकरणात सरकार काय निर्णय घेणार आणि नोरावर खरंच काही कारवाई होणार का आणि तिला देश सोडावा लागणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।